नमस्कार, मी अस्मिता. माझ्या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे खूप स्वागत. आजची आपली रेसिपी आहे मटारची मसाला पुरी. त्याच्यासाठी इथे मी 1 वाटी मटार घेतले आहेत आणि आपल्याला एक वाटण तयार करायचं आहे. त्याच्यासाठी 4 ते 5 हिरव्या मिरच्या, 1 इंच आलं तुकडे करून मी इथे घेतला आहे. 1 टीस्पून जिरा आपल्याला इथं घालायचा आहे आणि 1 टेबलस्पून सोप मी इथे वापरली आहे. इथे मी बडीशेप वापरली आहे आणि 8 ते 9 लसूण पाकळ्या मी इथे घेतल्या आहेत. याचं एक वाटण आपल्याला बनवून घ्यायचं आहे. आपलं मिक्सरमधून वाटण मी बनवून घेतलं आहे आणि ताजे ओले हिरवे मटार मी इथे वापरले आहेत आणि ते पण आपल्याला बारीक मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे आहे. मूठभर कोथिंबीर सुद्धा मी इथे घेतली आहे. सर्व वाटण तयार झालं आहे. आता इथे ज्या वाटीने मटार मोजून घेतले त्याने 4 वाट्या मी गव्हाचे पीठ घेतले आहे. अर्धा टीस्पून मी हळद घातली आहे. 2 टेबलस्पून मी इथे बारीक रवा वापरला आहे. चवीप्रमाणे आपण मीठ घालून घेऊ. आता 1 टीस्पून ओवा आपल्याला चांगला हातावर चोळून कणकीमध्ये घालायचा आहे. 2 मोठे चमचे पांढरे तीळ मी इथे वापरले आहे आणि 2-3 सुक्या लाल मिरच्या मी जाडसर भरड अशा करून घेतल्या आहे. तुम्ही त्याऐवजी लाल तिखट सुद्धा वापरू शकता. पाव चमचा हिंग मी इथे घातला आहे आणि जे वाटण आपण ओल्या मटारचं करून घेतलं होतं ते संपूर्ण वाटण मी इथे घातलं आहे. आता कणकीमध्ये सर्व मसाले आणि वाटण मिक्स करून घेऊ. इथे 1 टेबलस्पून मी तेल वापरलं आहे. सर्व मसाले आणि वाटण कणकीमध्ये चांगलं मिक्स करून घेऊ. आणि घट्टसर अशी आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे. पुऱ्यांना जशी लागते तशा पद्धतीची आपल्याला इथे कणिक मळून घ्यायची आहे. मिक्सरचे भांड्याला मसाल्याचं जे पाणी होतं ते पाणी मी इथे थोडं घालून घेतलं आहे आणि बाकी सर्व साधं पाणी वापरून कणिक आपल्याला ही मळून घ्यायची आहे. कणिक आपली मळून चांगली तयार आहे. 10 ते 15 मिनिट कणिक ही झाकून ठेवायची आहे म्हणजे कणकेचा गोळा हा चांगला सेट होईल. आता 15 मिनिटं झाली आहे. आता आपण पुऱ्या लाटायला घेऊ. खमंग आणि चविष्ट अशा ह्या पुऱ्या बनतात. मटारचा सीझन सुरू आहे तर ह्या पुऱ्या तुम्ही नक्कीच बनवू शकता. फार पातळ किंवा फार जाड अशी पुरी लाटायची नाही आहे. मीडियम थिकनेसची मी इथे पुरी लाटून घेतली आहे. अशा पद्धतीने सर्व पुऱ्या आपल्याला लाटून घ्यायच्या आहेत. दहा ते 15 पुऱ्या एका वेळेस लाटून तुम्ही नंतर तळून घेऊ शकता. मुलांच्या डब्यामध्ये किंवा नाश्त्यासाठी ह्या पुऱ्या तुम्ही नक्कीच बनवू शकता. आता कढईमध्ये आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे. पुऱ्या तळण्यासाठी तेल हे चांगलं गरम असायला हवं म्हणजे पुऱ्या ह्या छान फुलतात. झारा तिरका करून तेल संपूर्ण निथळून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने सर्व पुऱ्या ह्या तळून घ्यायच्या आहेत. अशा पद्धतीने केलेल्या मटार पुऱ्या ह्या टोमॅटो केचप बरोबर छान लागतात. बटाट्याची भाजी सुद्धा तुम्ही ह्या मटार पुऱ्यांबरोबर करू शकता किंवा लोणच्याबरोबर सुद्धा ह्या पुऱ्या सर्व करू शकता.
व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे माझ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील। सर्व पुऱ्या तळून घेऊ आणि टोमॅटो केचप बरोबर सर्व करून घेऊ। परत भेटू अशाच एका व्हिडिओसह। धन्यवाद।